नमस्कार, आर.जे. विनवान्वी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे. तर त्यासाठी मी इथे घेतली हिरवी मिरची, लसण, आलं. त्याचं आपण पाणी न टाकता छान पेस्ट तयार करून घेऊ. आणि त्यानंतर इथे मी बटाटे अगोदरच उकडून ठेवलेत, तर साली काढून घेणार आहोत आपण. पॅन तापत ठेवलाय, त्यात टाकले तेल. तेल तापलं की थोडंसं त्यात मोहरी टाकायची. त्यानंतर कांदा छान फ्राय झाला की त्यानंतर मिरची लसणाचं जे पेस्ट तयार केलं होतं आपण ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि हे पण सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर आपण त्यात बटाटे कुस्करून टाकायचेत. ह्याला पण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर टाकूया मीठ आणि कोथिंबीर आणि याला छान आपण मॅश करून घेणार आहोत. त्यानंतर टाकूया थोडंसं लिंबू आणि छान मॅश करून घ्यायचं आहे. आणि परत आपण कोथिंबीर टाकणार आहोत इथं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला गार होण्यासाठी ताटात काढून घेऊया. तर मी कणिक अगोदरच मळून ठेवलं होतं बघा. आणि छोटासा उंडा घ्यायचा आहे, त्यातून असं थोडंसं याचे लाटी तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यात आपण बटाट्याचं सारण जे तयार केले ते भरून घेणार आहोत आणि छान असं त्याला बंद करून घ्यायचं आहे. आणि मग याचा आपण पराठा लाटून घेऊया. तुम्ही सारण त्यात कमी जास्त पण करू शकता आणि छान मस्त असे पराठे आपण बनवून घेऊया. तर मी इथे दोन प्रकारचे पराठ्याची पद्धत दाखवलेली आहे. एक तर दुसरे असं हे दोन लाट्या तयार करून घ्यायच्या छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या आणि त्यावर ते सारण लावून घ्यायचंय पूर्ण. आणि वरतून दुसरी लाटी ठेवून छान तिला पण व्यवस्थित बंद करून घ्यायचंय. आणि त्यानंतर पीठ लावून तिला पण छान आपण लाटून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचंय सर्व. तर ही पण सोपी पद्धत आहे. कोणाकोणाला नाही जमत तर हे अशा पद्धतीने ते नक्कीच करू शकता. मध्येच कसं बटाट्याचा पराठा जो असतो तो फुटतो, तर ह्या अशा पद्धतीने पण अजिबात फुटणार नाही. तर हे असे तुम्ही बनवू शकता. छान तेल लावून त्याला खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे आलटून पलटून. तर अशा पद्धतीने मी आज नाश्त्याला पराठेच बनवले होते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि